तर आज सकाळ सकाळी आई बोलली रेशनचं धान्य भेटतात तेवढं घेऊन यायचं मुला. एवढ्या शाळेतल्या मॅडम आल्याने बोलल्या मुलाचं पण धान्य आलंय ते पण शाळेतून घेऊन जा. मग काय घेतली पिशवी, गेलो शाळेत, मारली सही, घेतलं धान्य, आलं चाटक्या. रेशनचं धान्य आणायला आम्हाला धामणोडला जायला लागतंय. त्यासाठी आईने 2 पोती दिलीत आणि त्यासोबत 2 चिंध्या दिल्या बांधायला. पुढे आलाय दसरा, त्यामुळे आईने सगळ्या वाकाळ आणि धुपटी काढली आणि बोलली जाता जाता गाडीनं त्या वड्या नेऊन तेवढ्या टाक. पण गाडीनं आपलं ओढलंय हो करत निघालो. वड्याविषयी लाकडं होती त्यावर नेऊन टाकली. राशनच्या संघात जाऊन बघतोय तर गर्दी तर अजिबात काय नव्हती, नाही तर बघील तेव्हा ढिगाराच असतो. माझ्या पुढे काय जास्त नाही, 2-3च माणसं होती. तिने घेतलं धान्य, मी पण घेतलं धान्य, सोबत एक मित्र आलता त्यानं पण घेतलं आणि नंतर बघता बघता झाली अशी ढिगभर गर्दी 5 मिनिटातच. तिथनं परत लावली चावी, मारला स्टार्टरने, ओढले करत परत गावात आलो, कारण मला जायचं होतं परत वड्यावर. आणि शेवटी घरात धान्य ठेवून मी पोचलो वड्यावर. बघतो तर काय आईन सगळी धुपटी वगैरे एकटीनच धुवून काढलेली. दसऱ्यात आता सगळीकडे असेच दृश्य दिसेल. आमच्या इथं आलोच तर म्हटलं बघूया कारले आहेत काय, आणि बघा मला एवढी कारली गावलीत 5 मिनिटात. आता अंतरून न्यायचं कसं प्रॉब्लेम होता, तेवढं आलीत पोरं. मग चला म्हटलं सायकलवरनं घेऊन डुलू करीत. ती पण लागलीत पुढे आणि मी पण एक घेतली बारकी. तर अगोदरची धुवून गेली, त्यांनी इथं वाळत गाठल्या चाऱ्यावर आणि आम्ही पण पुढे गेलो आणि आई म्हटली इथं चाऱ्यावर मस्तपैकी वाळत घालूया. सगळे आतून आता वाळत गाठल्यात आणि संध्याकाळी आता मी घेऊन जाणार. आणि इथेच समाप्त झाला आपला मिनी ब्लॉग.